मुंबईच्या पवई तलावात 1.5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी। प्रशासनाकडून नियमांचं पालन करण्याचं नागरिकांना आवाहन। पुणेकरांकडून 1.5 दिवसांच्या बाप्पाला निरोप। विसर्जनासाठी पुणे पालिकेकडून वृद्धेश्वर घाटावर व्यवस्था। यावेळेला बाप्पांना निरोप देताना चिमुकल्यांना अश्रू अनावर। भिवंडीमध्ये 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पांना वाजत गाजत निरोप। कमौरी घाटावर गणरायाची आरती करत नागरिकांनी बाप्पाचं केलं विसर्जन। भंडाऱ्यात पावसाची दमदार हजेरी। गणेश दर्शनासाठी घराबाहेर निघालेल्या गणेश भक्तांची तारांबळ। भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाचा येलो अलर्ट। रत्नागिरीतही 1.5 दिवसांच्या बाप्पाला निरोप। बाप्पाला निरोप देण्यासाठी रत्नागिरीकरांची गर्दी। रायगडमध्ये 1.5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन। 11 सार्वजनिक तर 27,000 घरांमधल्या बाप्पांचं विसर्जन। कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक पद्धतीनं बाप्पाचं विसर्जन। ठाकरे गटातले आमदार सचिन अहिर यांच्या 1.5 दिवसाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक वाजत गाजत। विसर्जन मिरवणुकीत सचिन अहिर यांनी धरला ठेका। पालघर जिल्ह्यातही 1.5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन। प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेत विसर्जन संपन्न। मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं उभारला कन्याकुमारीतील स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाचा देखावा। देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। मंगेशकर कुटुंबियांच्या प्रभुकुंज निवासस्थानी 1.5 दिवसांचा गणपती। 80 वर्षांपासूनची परंपरा। लता मंगेशकर यांच्या पुढाकारातनं झाली होती उत्सवाची सुरुवात। सलमान खान आणि कुटुंबाकडून 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं थाटामाटात विसर्जन। गॅलेक्सी अपार्टमेंटच्या कृत्रिम तलावात बाप्पाला निरोप। अभिनेते जितेंद्र यांनी गिरगावमधल्या श्याम सदन चाळीच्या बाप्पाचं घेतलं दर्शन। चाळ सोडून अनेक वर्ष झाली तरी जितेंद्र दरवर्षी आवर्जून घेतात बाप्पाचं दर्शन। यंदा या गणेशोत्सवाचं 96वं वर्ष। सांगलीच्या तासगावात गणपती पंचायतनचा 245वा रथोत्सव संपन्न। संस्थानच्या 1.5 दिवसाच्या बाप्पाचंही विसर्जन। भाविकांची मोठी उपस्थिती। अभिनेत्री रिंकू राजगुरूनं लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। नाशिकमध्ये सरदार चौक मित्रमंडळाचं यंदा 100वं वर्ष। तामिळनाडू इथल्या रामेश्वरम मंदिराचा उभारला देखावा। दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी। नाशिकमध्ये श्री साक्षी गणेश देवस्थानच्या वतीनं सामूहिक अथर्वशीर्ष पठण। महिलांचा मोठा सहभाग। भाईंदरमध्ये बाप्पासाठी साकारली प्रति अयोध्या। महाराजे प्रतिष्ठान मित्रमंडळाचा आकर्षक देखावा। यंदा या मंडळाचं 3रं वर्ष। शहापूरच्या टेंभा गावात घरगुती गणपतीची पर्यावरणपूरक सजावट। स्वामींच्या रूपातल्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन। ठाकरे गटातले आमदार मिलिंद नार्वेकरांच्या घरी गणेशोत्सवाचा मोठा उत्साह। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी नार्वेकरांच्या बाप्पाचं घेतलं दर्शन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची महायुतीतल्या नेत्यांसोबत बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह युतीतले महत्त्वाचे नेते उपस्थित। सुमारे 2.5 तास चालली बैठक। महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीपूर्वी अमित शहांची भाजपच्या कोर कमिटीसोबत बैठक।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। भाजपचा विधानसभा निवडणुकीसाठीचा मेगा प्लॅन। अमित शहांच्या मुंबई दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। रात्री उशिरा शहांची महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह लालबागच्या गणपतीचं घेणार दर्शन। अमित शहा यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी महायुतीच्या नेत्यांच्या निवासस्थानी बाप्पाचं ते घेणार दर्शन। वर्षा आणि सागर नंतर वांद्रे इथल्या आशिष शेलारांच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पाचं ते दर्शन घेणार। बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे। दुसरा आमदार आला म्हणजे तुम्हाला माझी किंमत कळेल, मी केलेली कामं तुम्हाला कळतील। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचा पश्चाताप झाला असेल तर त्यांनी तत्काळ शरद पवारांना त्यांचा पक्ष माघारी द्यावा। शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासेंचा अजित पवारांना सल्ला। अजित पवारांच्या वक्तव्याला कार्यकर्त्यांचा एकमुखी विरोध। पण बारामतीमध्ये मी वेगळी भूमिका घेतली नाही तरीही पराभव झाला, अजित पवारांनी व्यक्त केली खंत। इंदापूरमध्ये पुन्हा बॅनरबाजी। बॅनरवर हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचा फोटो। राजकीय चर्चांना उधाण। आरक्षणाची लढाई जिंकायची म्हणून राज्यात घोंगडी बैठका सुरू। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची माहिती। मराठ्यांनी सरकारची झोप उडवली, जरांगेंची टीका। राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री फडणवीसांना मराठ्यांचा द्वेष। प्रत्येक आमदार फडणवीसांचा ऐकून बोलतोय, जरांगेंचा फडणवीसांवर आरोप। पूर्व विदर्भात भाजपला धक्का। माजी आमदार गोपाळदास अग्रवाल 13 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश करणार। अग्रवाल 3 वेळेला काँग्रेसचे आमदार। 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केला होता भाजपात प्रवेश। लालबागचा राजा कोण कुठे पळवेल यावर बोलण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना 125 वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा खंडित केली। आशिष शेलारांचा राऊतांवर पलटवार। विधानसभेसाठी शिवसेनेचा मेगा प्लॅन। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींपर्यंत शिवसैनिक मुख्यमंत्र्यांचं आभारपत्र पोहोचवणार। गोंदियात गेल्या 2.5 वर्षात महायुतीनं विकास केला नाही, काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या माजी आमदार गोपाल अग्रवाल यांचा आरोप। गोंदियामध्ये गोवारी समाजाकडनं आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयाला घेराव। शासन निर्णयाची होळी करत अनुसूचित जमातीचे सर्व लाभ पूर्ववत सुरू करण्याची केली मागणी। 75 वर्षांपासून एससी प्रवर्गात असून सुद्धा जात प्रमाणपत्र मिळत नाही, त्या अडचणीतनं गेलोय, मात्र इतरांना जाऊ देणार नाही, लढा उभा करणार। खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।